Good morning, friends. Today we are going to learn an interesting activity. The name of this activity is Warm Up with Tara and Friends. Warm up. Warm up. What is mean by warm up? Means we have to refresh our body. When you are play, before playing, we warm up our body. What we do? We warm up our body, and because of warm up our body get more energetic and it ready to work. म्हणजे आपण कोणताही खेळ खेळतो मित्रांनो, त्याच्यापूर्वी आपण काय करतो, वॉर्मअप करतो, थोडंसं आपल्या बॉडीला फ्रेश करतो, आपण ताजंतवाना करतो, त्याला स्फूर्ती देण्याचा आपण प्रयत्न करतो. दिस इज ॲन 1.2. बिफोर दिस ॲक्टिव्हिटी वी हॅड लर्न द ब्युटिफुल सॉन्ग. Okay, now today we are going to learn this activity. In this activity there are so many games that you have to play with me, but before that I want to explain something to you. Warm up with Tara and Friends. There is one girl, her name is Tara, and this is the story of Tara and her friends. What the Tara wants to tell to her friends that we are going to see here. ताराला आपल्या फ्रेंड्सला काय म्हणायचं आहे ते आपण इथं बघणार आहोत. वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. सो लेट्स स्टार्ट द चॅप्टर. You have to open your textbook, page number 3. There you can see this picture. Here in this picture they had shown one girl. Her name is Tara. He is telling to her friends, hi Bittu, hi Paddy, hi Cuckoo. I am so excited about starting studies again. As you all know, today's situation you cannot go to school. You are learning the online classes. आज तुम्ही ऑनलाईन क्लासेसचा अभ्यास करता. यू आर नॉट गोईंग टू फिजिकल स्कूल. म्हणजे जो फिजिकल स्कूल असतात, म्हणजे तुम्ही वर्गात येतात, शाळेमध्ये बेंचवर बसतात, शिक्षकांचं ऐकतात, तर ते आता सर्व बंद आहे. आणि त्याच्यामध्ये किती एक्साइटमेंट असतात, कारण की इथं कसं आहे, सुट्ट्या संपलेल्या आहे आणि सुट्ट्या संपल्यानंतर आपण शाळेत जाण्यात कसं उत्सुक असतो, त्याला एक्सायटेड म्हणतो. तशीच आता जे मुलगी आहे तारा, ते खूप एक्सायटेड आहे बिकॉज द स्कूल इज रिओपन नाऊ. शाळा आता पुन्हा उघडलेल्या आहे आणि शी इज टेलिंग टू हर फ्रेंड लाईक ही इज बिट्टू, he is Paddy and she is Cuckoo. She is telling to her friends that school is starting again and we have to studies again. म्हणजे आपल्याला पुन्हा शिकायचं आहे. Why you go to school? Because you have to learn something new. In every year you are going to learn something new, some more knowledge you are going to gain every year. प्रत्येक वर्ष तुम्ही काही ना काही नवीन नॉलेज घेत असतात. तर इथे जे तारा आहे ते खूपच एक्सायटेड आहेत, खूपच उत्साहित आहे शाळेत जाण्यासाठी आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी. आणि तिचे जो उत्साह आहे ते आपल्या मित्रांसोबत ते इथे काय करताना दिसत आहे मित्रांनो, शेअर करत आहे. आणि देअर यू कॅन सी सम ॲनिमल्स आल्सो देअर. देअर इज वन पेट, पॅरट इज देअर, कॅट इज देअर अँड डॉग इज देअर. अँड दे आर थिंकिंग समथिंग डिफरंट. त्यांच्या मनात ते अलग विचार आहेत. आपण बघूया आता. हिअर वी कॅन सी दॅट तारा इज एक्सायटेड अबाउट द स्कूल. तारा खूप उत्साहित आहे. बट ओ नो, हॉलिडेज आर ओवर. पण जो पॅडी आहे किंवा बिट्टू आहे, याला आपण बिट्टू जरी म्हटलं तरी चालेल, बिट्टू आहे ह्या काय म्हणतो, ओ नो हॉलिडेज आर ओवर. म्हणजे आपली जो हॉलिडेज आहे, सुट्ट्या संपलेल्या आहे. यू नो दॅट सम स्टुडंट्स लाईक school, some students don't like school, they like holidays. In this way here, because the nature of the students are different. प्रत्येकाचा जो स्वभाव आहे, शाळेबद्दल जे विचार आहे ते वेगळे असतात. तर हिअर बिट्टू आर नॉट दॅट मच एक्सायटेड like whom, like तारा, and he is telling oh no holidays are over. म्हणजे सुट्ट्या संपलेल्या आहे. म्हणजे त्याला ते आवडलेलं नाही आहे, त्याला सुट्ट्यामध्येच जास्त मजा येत होतं. कोणाला, बिट्टूला. Then Cuckoo is telling, Cuckoo is telling more play on school ground. What she is telling, more play on the school ground. म्हणजे आता आपल्याला जास्त खेळायला भेटेल स्कूल ग्राउंडवर. When you play on the school ground, that time you make so much fun.
with your friends and it is meaning it the fun also gets meaning म्हणजे तुम्ही जेव्हा शाळेत जाता मधल्या सुट्टीमध्ये वगैरे तुम्ही खूप एन्जॉय करतात, खेळतात आपल्या मैत्रिणीसोबत, तर ते काय म्हणतात, जे कुक्कू आहे ते काय म्हणते, आपण मस्त आता आणखी जास्त शाळेच्या ग्राउंडवर काय करू शकू, खेळू शकू. म्हणजे यू कॅन सी हिअर एव्हरीबडी हॅज डिफरंट ओपिनियन अबाउट द स्कूल. प्रत्येकाचं एक वेगळं मत आहे शाळेबद्दल. यू कॅन सी एव्हरीबडी हॅज अ डिफरंट ओपिनियन अबाउट स्कूल. शी इज एक्सायटेड, he was not that much excited, he loves holiday, and she Cuckoo is thinking that we can play more on the school ground. What did the Paddy think that we are going to see now? Hi Tara, you know she is Tara. He said, hi Tara, I am excited too. म्हणजे तो म्हणतो मी पण तुझ्यासारखाच खूप जास्त उत्साहित आहे, एक्सायटेड. आय एम ऑल्सो टू मच एक्सायटेड. आय विल सी माय फ्रेंड. बट ही वॉज टेलिंग दॅट ही वॉन्ट टू सी हर friends. Means after a long vacation, when you go to school for the first day, that time you met your friends, and that time the emotion was different. So he was happy for meeting his friends. Means only Tara is there who was exciting about study, but other three had different opinion about the school. He wants to meet his friend, she wants to play on the playground, and he is not happy about the school reopens. ठीक आहे, तर प्रत्येकाचं वेगळं मत आहे. नाउ वी हॅव टू प्ले द ॲक्टिव्हिटी, बट बिफोर दॅट वी हॅव टू ओपन द पेज. So now we had come on the textbook page. Here we can see warm up with Tara and friends. Here now the animals and birds what they are thinking without these kids. म्हणजे आता हे किड्स सगळे शाळेत जातील, त्याच्यानंतर हे मुलं काय विचार करतील, ते काय विचार करतील. He is telling that I am sad with Paddy. Means this dog is thinking that if Paddy is going to school, he is a Paddy and he is then he will be more sad without him. म्हणजे त्याला दुःख होईल जर तो पॅडी का होईल, शाळेत जाईल असं त्याच्यामुळे. वी आर लकी वी वोंट हॅव स्कूल. म्हणजे दुसरं ॲनिमल काय म्हणतो, आपण किती नशीबवान आहे की आपल्याला शाळा नाही आहे. म्हणजे तो ॲनिमल विचार करतो ह्या मुलांसारखं आपल्याला रोज शाळेत जावं लागलं असतं, पण आपण किती लकी आहोत दॅट वी डोंट हॅव स्कूल. आपल्याजवळ आपल्याला शाळा नाही तर आपण लकी आहोत. मिया जो व्हॉट पॅरट आर थिंकिंग, मिया यू विल नेवर लर्न. इथे काय म्हणते याला मिया म्हणजे कॅटला तर पॅरट म्हणते. if you don't have school, you will never learn, because school is a place where we can learn new things. We can learn the new languages, we can learn maths, we can learn so many moral thoughts also from our teachers. Teachers give us good thought, so that can help us to develop our great personality. Okay, now this is the thinking of the students and the animals. Now we have to learn about the future. Now we are going to play the game. Today we have to play the first game. Which is the first game? The name of the game is 1 2 3. What do you have to do? That we have to see here. The game on this page will help the student to recall what they have learned earlier. म्हणजे ह्या पेजवरचे गेम तुम्हाला काय आठवण देतील, जर तुम्ही मागच्या वर्षी शिकले ह्या सगळ्या गोष्टी आठवण देतील. द गेम ऑफ दिस पेज विल हेल्प, मीन्स इट विल हेल्प टू रिकॉल वॉट एवर यू हॅड लर्न इन द प्रिव्हियस इयर, अँड द टीचर टू एक्सेस हाऊ मच यू दे नो. आणि टीचरला पण ते आकलन करायला सोपं जाईल की तुम्ही मागच्या वर्षी किती शिकलेले आहे. अँड द टीचर विल हॅव टू एक्सेस, ही विल एक्सेस हाऊ मच यू नो. ॲज यू ऑल नो की 2 महिन्याच्या सुट्ट्यानंतर काही मुलं भरपूर काही विसरून जातात, कारण की ते पुस्तकं उघडून बघत नाही, आणि त्याच्यामुळे टीचरला पण मदत मिळेल की तुम्हाला किती आठवतं. त्याच्यामुळे दॅट्स वाय दिस ॲक्टिव्हिटी इज व्हेरी हेल्पफुल टू यू. द नेम ऑफ द गेम इज 1 2 3. व्हॉट इज द नेम ऑफ द गेम? 1 2 and 3. स्टेप 1, सर्वात पहिले तुम्हाला काय करायचं आहे. नाव वी आर नॉट इन अ फिजिकल स्कूल, बट यू आर इन युअर होम. तुम्ही तुमच्या घरी आहे, तर तुम्हाला स्वतःलाच इमॅजिन करून तुम्हाला एकट्यालाच हा खेळ खेळायचा आहे, किंवा तुमचा यू हॅव टू प्ले विथ युअर ब्रदर और सिस्टर और युअर पॅरेंट्स ऑल्सो. यू कॅन प्ले दिस गेम. यू कॅन
मेक पार्टिसिपेट टू देम, त्यांना तुम्ही तुमच्या गेममध्ये पार्टिसिपेट करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, पहिला जो गेम आहे ते लेटरवर आहे. लेटर म्हणजे तुम्हाला माहिती आहे शब्द, कुठला पण शब्द. फॉर्म पेअर्स, आता आपण पेअर तर इथं करू शकत नाही कारण की आपण शाळेत नाही आहे, सो वी कॅनॉट मेक पेअर. तर तुम्हाला आपल्या फॅमिली मेंबरसोबत हे करायचं आहे. वन पर्सन से द अल्फाबेट फ्रॉम ए टू झेड इन हिज माइंड टिल द अदर पर्सन स्टॉप हिम. म्हणजे आता जसं तुम्ही इफ वी बोथ आर प्लेइंग, वी अँड यू आर प्लेइंग, आय अँड यू आर प्लेइंग, अँड सपोज वन पर्सन, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मनातल्या मनात अल्फाबेट म्हणा, ए बी सी डी मनातल्या मनात म्हणायचं, ठीक आहे. इन हिज माइंड, माइंड म्हणजे मनातल्या मनात, टिल द अदर स्टॉप. नंतर व्हॉट द नेक्स्ट विल डू, ही विल स्टॉप यू. आय विल से लाईक स्टॉप. जसं मी स्टॉप म्हटलं, राईट डाऊन द लेटर यू गेट. आणि जसं तुम्हाला स्टॉप म्हटलं, जसं तुम्हाला स्टॉप म्हटल्यानंतर जो लेटर भेटला, जसं इथं यफ भेटला, तुम्ही काय लिहाल यफ. तुम्हाला पी भेटला तर पी लिहायचं. तिथं तुम्हाला थांबा. जसं आता तुम्हाला समजलं आहे, जसं मी तुम्हाला म्हटलं की काउंट द लेटर्स ए बी सी डी स्टॉप, देन यू हॅव टू राईट डी हिअर. म्हणजे ज्या लेटरवर तुम्ही थांबले मनातल्या मनात म्हणता तो लेटर तुम्हाला लिहायचा. किती इझी आहे ना. तर हे तुम्हाला करायचं. घरी कोणाला पण सांगायचं, आईबाबांना माझ्यासोबत खेळा करून, आणि त्यांना म्हणायचं मी आता मनातल्या मनात ए बी सी डी म्हणतो, तुम्ही मला पटकन स्टॉप म्हणा. आणि जो वर्ड आला तो वर्ड आपल्या वहीत लिहायचा आहे. त्यानंतर स्टेप 2. व्हॉट इज स्टेप 2 फ्रेंड्स? वर्ड्स. तुम्हाला आता शब्द पाहिला, आता वर्ड्स लिहायचे आहे. तिथं तुम्ही अल्फाबेट बघितलं आहे, एक अल्फाबेट बघितलेला आहे. आता तुम्हाला वर्ड लिहायचा, पूर्ण शब्द लिहायचा आहे तुम्हाला, ठीक आहे. बोथ पार्टनर्स राईट 3 वर्ड्स इच बिगिनिंग विथ दॅट लेटर. म्हणजे तुम्हाला जो वर्ड मिळेल ना, जसं एफ मिळेल किंवा डी मिळेल किंवा कोणताही वर्ड ए मिळेल, त्याच्यापासून तुम्हाला कोणते पण सुरू होणारे 3 शब्द. जसं एफ भेटला आहे तर हिनं एफपासून लिहिला फन फिश फ्रॉग. कोणता लिहिला? एफपासून फन फिश फ्रॉग. हे एफपासून सुरू होणारे शब्द आहे. लाईक इफ यू गेट ए, यू कॅन राईट ॲपल. ओके, यू कॅन लाईक एक्स, यू कॅन राईट अगेन whatever you want to write. Okay, the awesome, this type you can write the word you will get whichever word. पहिले तुम्हाला लेटर भेटलं, त्या लेटरवरून तुम्हाला इथं 3 वर्ड तयार करायचे त्याच लेटरवरून, ठीक आहे. झालं. सेकंड स्टेप समजली आहे. इन द थर्ड इट इज अ फ्रेज. व्हॉट इज मीन बाय फ्रेज? आता फ्रेज खूप लोकांना माहीत नाही. फ्रेज म्हणजे काय होते मित्रांनो? अर्थपूर्ण शब्दसमूह. अर्थपूर्ण शब्दसमूह म्हणजे एक शब्द असतो, त्याला एक अर्थपूर्ण शब्द जोडला की ते फ्रेज म्हणून तयार होतं. म्हणजे स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड, त्याला म्हणतो आपण स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड्स यूज टुगेदर. म्हणजे एकत्रित त्याला आपण वापर करतो, त्याला म्हणतो. आणि याच्यामध्ये वर्बचा वापर होत नाही. म्हणजे स्मॉल ग्रुप ऑफ वर्ड्स when you make together is known as phrase. म्हणजे 2 शब्द 3 शब्द मिळून फ्रेज तयार होते. 2 शब्द मिळून पण अर्थपूर्ण शब्द पाहिजे. एक्सचेंज द वर्ड यू राईट. म्हणजे तुम्ही जो वर्ड आहे तो त्याला तुम्हाला लिहायचा आहे. देन यूज द वर्ड यू राईट टू मिनिंगफुल फ्रेज. म्हणजे जो वर्ड तुम्हाला भेटला आहे त्याच्यापासून तुम्हाला यू हॅव टू मेक द मिनिंगफुल फ्रेज. आता तुम्ही इथं बघू शकता, इथं तुम्हाला जसं इथं फेस आहे, इथं लिहिलं माय फेस. फेस आहे तर काय लिहिलं? माय फेस. झाला मिनिंगफुल शब्द. तुम्ही लिहू शकता माय फेस, ठीक आहे. इथं फिंगर आहे तर फिंगर चिप्स लिहिलं, झाला मिनिंगफुल फेस. यू कॅन मेक इन दिस वे. फ्रॉग आहे, फ्रूट्स म्हणजे जो फ्रॉग आहे मेंढकचे जे पाय आहेत ते, ठीक आहे. ओ व्हॉट फन, ठीक आहे. या अशा पद्धतीने तुम्ही मिनिंगफुल फ्रेज बनवू शकता. जसं तुम्ही इथं लिहू शकता फन प्ले. झाला. आता तुम्ही लिहिला फन प्ले, झालं आहे फ्रेज, आहे की नाही? ठीक आहे. फ्रॉग, हां, रेड फ्रॉग, अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता. फिश, हां, तर वॉटर फिश, ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही मिनिंगफुल बनवू शकता, ठीक आहे. 5 फिंगर्स. इन दिस वे यू कॅन मेक. पण तुम्हाला एफपासून नाही बनवायचं आहे. तुम्हाला वॉट एवर द वर्ड कम टू यू when you stop, that time the word come, you have to make words from that alphabet only. Okay, I hope everybody had understand this game, and you have to make
You have to make this activity by your own with the help of your parents, your elder brothers and sisters, and you have to write on your notebook and share with our WhatsApp group. Okay, thank you.